हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण बंधन भाग 2 बघितलेला. आज आपण भाग 3 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की प्राची इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाली होती आणि तिची जॉईनिंग एका आठवड्यानंतर होती. त्यामुळे तिने आईला भेटून यायचं ठरवलं आणि तिने औरंगाबादला जायचं ठरवलं. तसं तिने आईला फोनवरून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी जायला निघाली. स्टँडवर पोचल्यावर तिने भावाला फोन करून न्यायला बोलवलं आणि घरी येताच आईला पहिली मिठी मारली. जे काही घडलं ते सगळं सांगितलं. ते सगळं ऐकून सगळ्यांना शॉक बसला. तिच्या वहिन्या ते ऐकून रागाने तिच्याकडे बघू लागल्या. येऊन 2 दिवस पण नाही झाले, दोन्ही वहिनी तुसटपणाने वागू लागल्या. प्राचीला ते सगळं बघून तिथे थांबायची इच्छा होईना. दुसऱ्या दिवशी तिने आईचा निरोप घेतला आणि जायला निघाली. मुंबईला आल्यावर प्राची कामावर रुजू झाली. आधीच्या कामाचा अनुभव असल्यामुळे तिला काम सोपं होऊ लागलं आणि ती मन लावून काम करू लागली. त्यामुळे बॉस तिच्यावर जाम खुश होता. त्यामुळे बाकीचे तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होते. कधी एकदा तिच्या हातातून चूक होते आणि आपण तिला बॉसच्या नजरेत खाली पाडू याच संधीची वाट बघत होते. असेच दिवसावर दिवस चालले होते. प्राची जुन्या आठवणीतून बाहेर पडतच होती की एकदा ऑफिस सुटल्यावर प्राची आपल्या रोजच्या वाटेने चालली होती की अचानक तिच्या समोर गाडी थांबल्याचा आवाज आला. आवाजावरूनच तिने ओळखलं प्रदीप आलेला आहे. ती जाग्यावर थबकली. तिला जोराचा घाम सुटला आणि हातपाय कापू लागले. पण तिला त्याच्यासमोर स्ट्रॉंग राहायचं होतं. तिला त्याच्या समोर जाण्याची इच्छा नव्हती, पण तो स्वतःहून समोर आला होता. तिला बघून प्रदीप कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, अरे रे 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 प्राचू, हे काय झालं ग? हे तुझं असं काही होईल असं वाटलं नव्हतं ग, पण झालं ते छानच झालं. चल आपण परत एकत्र राहूया. मी तुला खूप मिस करतोय, तुझ्या स्पर्शाला. त्यावर प्राची त्याला बघत म्हणाली, हे बघा प्रदीप, तुमचा आणि माझा आता कुठलाही संबंध राहिलेला नाही आणि मला कुठलाही संबंध ठेवायचा सुद्धा नाही. तुम्ही जाऊ शकता. एवढं सांगूनही तो तिच्या जवळ सरकला. प्राची साईडने जाऊ लागली. तसे प्रदीपने तिच्या कमरेला पकडून तिला गाडीत बसवलं आणि त्याचे ओठ तिच्या पाठीवर फिरत होते. ती त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करत होती, पण त्याच्या पुरुषी शक्तीसमोर ती कमी पडत होती. प्रदीप, सोडा मला. मी आरडाओरडा करेन. ओरडा करून सगळ्यांना जमा केलं तरी मला काही फरक पडत नाही. तुझा मी नवरा आहे. त्यावर प्राची, सोड प्रदीप, तू नवरा नाही, तू शैतान आहेस. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू काहीही करू शकतोस. सोड मला. आई ग सोड. ती ओरडायला लागली. प्रदीपने तिचे तोंड दाबले आणि तसंच उचलून सीटवर झोपवलं आणि गाडीत जाणार तेवढ्यात तिथे असलेल्या बायकांनी हाताला मिळेल ते घेऊन प्रदीपच्या गाडीकडे धाव घेतली. ते बघून प्रदीपने प्राचीला गाडीतून ढकलून दिलं आणि गाडी घेऊन तिथून पळ काढला. धक्क्यामुळे प्राची रोडवर जाऊन पडली आणि तिने पटकन आपल्या पोटाला हात लावला. पण नेमकं तिला आठवलं तिच्या पोटात तर बाळ नव्हतं. तिथे जमलेल्या लोकांनी तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी पकडले, पण तिने आपण ठीक असल्याचं सांगितलं आणि तिथून ऑटो पकडून रूमवर आली. आता तिला रूमवर राहायला पण भीती वाटत होती. आपण इथे राहतोय हे जर प्रदीपला समजलं तर काय होईल? तिने तसाच आपला फोन हातात घेतला आणि प्रियाला कॉल करून सगळं सांगितलं. प्रिया ते सगळं ऐकून शॉक झाली आणि तिला समजलं ती जागा प्राचीसाठी योग्य नाही. तिने प्राचीला आपल्याकडे राहायला यायला सांगितलं. प्रिया प्राचीचा जो बॉस म्हणजे संतोष, त्याच्या बंगलोच्या वरच्या रूम्समध्ये प्रिया आणि 2-3 अजून मुली राहत होत्या. हे प्राचीला माहिती होतं. त्यामुळे प्राचीने तिथे येण्यास नकार दिला. पण प्रियाच्या हट्टापुढे प्राचीचं काही चाललं नाही. तिने सरळ प्राचीला आपल्याकडे बोलवून घेतलं आणि तिथूनच प्राची ऑफिसला जाऊ लागली. दिवसभर ऑफिसमध्ये असायची. रात्री प्रियाबरोबर घरी येऊन फ्रेश होऊन दोघांसाठी कॉफी बनवायची. हसत खेळत स्वयंपाक करून जेवण करून झोपी जायची. आणि दुसऱ्या दिवशी तिचा बॉस म्हणजे संतोष, तो पण तिथूनच निघायचा. त्यामुळे तो प्राचीला आपल्यासोबतच घेऊन यायचा ऑफिसला. हळूहळू संतोषच्या घरच्यांशी प्राचीची ओळख होऊ लागली.
येता जाता सगळ्यांकडे प्राची बारकाईने निरीक्षण करत होती. निरीक्षण करताना तिने एक नोटीस केलं. संतोष हा एका रूममध्ये ऑफिसवरून आल्या आल्या पहिलं त्या रूममध्ये जात होता आणि त्या रूममध्ये काय असेल याची उत्सुकता तिला लागली होती. त्या रूमबद्दल तिच्या मनात कुतूहल जागे झाले, पण तिथे जाऊन बघण्याची हिंमत मात्र तिच्याकडे नव्हती. बघता बघता दिवस कसे निघून गेले तिचं तिला समजलं नाही. आता सगळे तिच्याशी चांगलं बोलत होते. तिचा चेहरा पण थोडा ग्लो होत होता. टेन्शन कमी झाले होतेच, सोबतच कलिग बरोबर हसी मजाक पण होऊ लागली. आई आणि तिचे दोन्ही भाऊ तिच्याशी फोन कॉलवर बोलत होते, त्यामुळे ती थोडी सावरली होती. तिच्या वहिनींनी पण एक दोनदा फोन करून तिची खुशाली विचारली होती, त्यामुळे तीही आनंदी झाली होती. एकदा संडेच्या दिवशी संतोष सकाळी सकाळी इमर्जन्सी म्हणून बाहेर निघून गेला. त्याला इमर्जन्सी बँगलोरला लवकरात लवकर जावं लागणार होतं आणि तो गेला. रूमच्या विंडोमधून प्राचीने ते बघितलं आणि खाली काहीतरी बहाणा करून आली. घरात संतोषची आजी देवपूजा करत होती. प्राची आली आणि आजीला हाक दिली तशी आजी देवघरातून बाहेर आली. प्राचीला बघून बसायला सांगितलं आणि रामू काकाला चहा टाकायला बोलली. चहा पिऊन झाल्यावर त्यांच्या गप्पा चालू झाल्या, पण प्राचीचं त्या गप्पांकडे लक्ष नव्हतंच. ती त्या बंद रूमकडेच बघत होती. एक नर्स त्या रूममधून ये जा करत होती. प्राचीने आजीला संतोषबद्दल विचारलं तर तिला समजलं की संतोष बाहेर गेला आहे. संतोष सर आज नसणार म्हणून तिने त्या रूममध्ये काय आहे हे बघून घ्यायचं ठरवलं आणि संतोष सर तिथे वारंवार का जातात ह्या गोष्टीचा आज ती छडा लावणार होती. आजींशी गप्पा मारत असताना आजींचा फोन वाजला. तसं आजी फोन आणायला रूममध्ये गेली. नर्स पण आपलं काम करून बाहेर गार्डनमध्ये एऱ्याझाऱ्या घालत होती. आज प्राचीला संधी साधून आली. तिने त्या रूममध्ये जायचं ठरवलं आणि ती हळूच त्या रूममध्ये शिरली. साधारण 26 वर्ष वय असलेली तरुणी शांत झोपली होती. तिच्या नाकातोंडाला ऑक्सिजन मास्क आणि सगळ्या शरीरभर मशीन लावलेल्या होत्या. तिने खालून वरपर्यंत त्या झोपलेल्या तरुणीला न्याहाळलं. त्या तरुणीविषयी तिच्या मनात आपुलकी वाटली. तिने नकळत तिच्या हातांवर आपला हात ठेवला तशी त्या मुलीने हालचाल केली. घाबरून ती 2 पावले मागे सरकली. तिचा हात थोडा हलल्यामुळे प्राची थोडी घाबरली होती, पण त्या तरुणीने डोळे उघडले नव्हते. प्राचीने मोठ्याने हुश करत उससा टाकला. मुलगी दिसायला सुंदर असावी. अर्धा अधिक चेहरा ऑक्सिजन मास्कमुळे झाकलेला होता. कोण आहे ही? सरांची कोणी प्रियसी तर नाही, म्हणून तर सारखे सारखे या रूममध्ये ये जा करत असतात, पण खूप सुंदर आहे ही. तिच्याकडे प्रेमाने बघितलं आणि हळूच बाहेर पडली. तिला वाटले तिला कुणीही बघितले नाही, पण संतोषने त्याच्या मोबाईलमध्ये तिने जे काही केलं, जे काही बोलली, सगळं काही ऐकलं आणि रागाने लालबुंद झाला होता. त्याला त्या रूममध्ये गेलेलं अजिबात तो सहन करत नव्हता. तिला बघून घेईल अशा आविर्भावात त्याने मोबाईलकडे बघितलं आणि त्या मोबाईलला पॉकेटमध्ये ठेवलं आणि त्याचं काम करत बसला. प्राची ते सगळं बघून सरळ आपल्या रूममध्ये निघून आली. सायंकाळी प्रिया घरी आली. रात्रीचं जेवण झाल्यावर दोघांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. बोलता बोलता प्राचीने प्रियाला तिच्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला. प्रिया, सरांच्या घरात त्या लेफ्ट साईडच्या असलेल्या 3rd नंबरच्या रूममध्ये कोण आहे ग? प्रिया हसता हसता तिचा चेहरा गंभीर झाला. काय सांगावं प्राची तुला? ती संतोषी बायको आहे हे समजतात प्राचीने भुवया उंचावल्या. संतोष आणि सीमा दोघेही एकाच ऑफिसमध्ये होते. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. आजीने दोघांचं लग्न करून दिले. दोघे एकमेकांवर प्रेम तर करतच होते, पण कधीही एकमेकांशी भांडत नव्हते. त्यांची रुसवा फुगवा कधीच झालाच नव्हता. दोघेही सुखाने संसार करायचे आणि म्हणूनच त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. लग्नाला 6 महिने होत नाही की सीमाला ब्रेन ट्यूमर झाला. ती जास्तीत जास्त 3 महिन्याच्या वर जिवंत राहू शकत नव्हती, कारण ट्यूमर जास्त मोठा होता. तिच्या मम्मी पप्पांनी तर ऑपरेशन पण करायला तयार होते, पण संतोषने ते करू दिलं नाही, कारण त्यात तिचा जीव जाण्याचे चान्सेस होता. त्यामुळे संतोषने ऑपरेशन करू दिले नाही. गेल्या 5 महिन्यापासून ती ह्या बेडवर पडून आहे.
कधी ती हे जग सोडून जाऊ शकते, पण संतोष ती कधी ना कधी जाणार हे माहिती असून सुद्धा तिला जबरदस्ती वाचवायचा प्रयत्न करतो. त्याच्या हातात असते तर दुसऱ्या कुणाचा जीव तिच्या शरीरात टाकून त्याने तिला वाचवलं असतं. खूप प्रेम करतो त्याच्या पत्नीवर. त्याच्या परवानगीशिवाय कोणी गेलं तर त्याला तो नोकरीवरून काढून टाकतो. त्याचा अर्ध्याच्या वर नोकर स्टाफ याच कारणामुळे काढून टाकला त्याने. ते ऐकून प्राचीने भीतीने आंडा गिळला. तिचे हावभाव बघून प्रिया म्हणाली, तू गेली का त्या रूममध्ये? प्राचीने होकारार्थी मान हलवली. प्रियाने तोंडावर हात ठेवला. हे काय केलं प्राची तू? त्यावर प्राची म्हणाली, पण आज तर संतोष सर बँगलोरला गेले होते, तेव्हा मी गेले होते. प्राची चेहरा पाडून म्हणाली, अगं माझी भोळी मैना, त्या रूममध्ये आणि हॉलमध्येही CCTV कॅमेरे लावलेले आहेत. तो कुठेही असेल तरी त्याचं अर्ध लक्ष सीमाकडे असते. त्याने तुला लाईव्ह बघितले असणार. आता तुला कुणीही वाचवू शकणार नाही. यात मी पण काहीच करू शकणार नाही. मला भीती वाटते. तो आल्यावर तुझ्याशी कसा वागेल? तू एकदा मला विचारायचं तरी. पण असो, आता काय करणार? होणारी गोष्ट होणारच. चल आता झोप. उद्याचा दिवस काय घेऊन येईल काय सांगता येत नाही. प्राची आणि प्रिया झोपायला निघून गेल्या. पण आता प्राचीला झोप येणार नव्हती, कारण तिने माती खाल्ली होती, ज्यामुळे तिला आता नोकरी गमवावी लागणार होती. काय होईल? संतोष तिच्याशी कसा वागेल? काढून टाकेल का नोकरीवरून? प्राची बेडवर पडताच तिच्या डोळ्यासमोर त्या सीमाचा चेहरा समोर आला. तसे तिच्या चेहऱ्यावर हलके स्मित हास्य पसरले आणि झोपेच्या स्वाधीन झाली. इकडे रात्री उशिरा संतोष घरी पोहोचला. घाईघाईत तो सीमाच्या रूममध्ये शिरला. ती शांत झोपली होती. त्याने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि तिच्या कपडावर ओठ टेकवले. तिने डोळे उघडझाप केले आणि त्याच्याकडे बघून मंद स्मित हास्य केलं. खूप दिवसांनी सीमा त्याच्याकडे बघत होती. त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. तिचा हात आपल्या हातात घेत तिच्याशी गप्पा मारत बसला. सीमा त्याच्याकडे प्रेमाने बघत होती. तो प्राचीबद्दल पूर्णपणे विसरून सीमाच्या डोळ्यात स्वतःला हरवून गेला होता. तिचं हे बघणं संतोष स्वतःच्या डोळ्यात साठवून ठेवत होता. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले आणि रात्री कधीतरी दोघेही झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशी प्राची ऑफिसमध्ये पोहोचली. प्राची तर अक्षरशः संतोषच्या भीतीने थरथरत होती. संतोष ऑफिसमध्ये आला, पण सीमासोबत वेळ घालवल्यामुळे तो विसरून गेला होता. पण आज ऑफिसमध्ये त्याने एकदाही तिला स्माईल दिली नव्हती आणि घरून येताना पण तो एकटाच आला होता. इकडे प्रियाने ऑफिसमध्ये पोहोचल्यावर प्राचीला कॉल करून संतोषबद्दल विचारलं आणि प्राचीने पण सगळं ठीक असल्याचं तिला सांगितलं. ऑफिसमधून येताच प्राची आज रामू काका सुट्टीवर असल्यामुळे आजीने सांगितलं म्हणून संतोषच्या किचनमध्ये जेवण बनवत होती. तिने डार्क ब्ल्यू कलरचा टॉप आणि व्हाईट चुडीदार घातला होता. ॲप्रॉन घालून ती गुणगुणत स्वयंपाक करत होती. आज संतोष लवकर घरी आला. तिला किचनमध्ये बघताच त्याच्या कपड्यावर आट्या पडल्या आणि कालचा राग त्याने आता काढायला सुरुवात केली. तो तिला म्हणाला, तू इथे काय करते? तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात यायची? प्राची गप्प बसली. ती त्याच्या डोळ्यातला राग बघूनच थरथरत कापत होती. तिला कल्पना नव्हती संतोष सर तिच्याशी अशा पद्धतीने बोलतील. तिने धीर एकवटला आणि म्हणाली, ते आजीने मला सांगितलं. त्याने डोक्याला हात लावला आणि तिच्याकडे रागाचा कटाक्ष टाकून वर निघून गेला. ती अजूनही त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत उभी होती. भाजी करपून वास येऊ लागला तेव्हा तिने पटकन गॅस बंद केला आणि डायनिंग टेबलवर बसून विचार करू लागली आणि तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. बघता बघता आठवडा झाला. उद्या आजीचा 80वा वाढदिवस होता, तर संतोषने तो साजरा करायचा ठरवला. आजीचा बर्थडे स्पेशल करण्यासाठी संतोष आणि प्रियाने बाहेर जेवायला जायचा प्लॅन केला. त्या रात्री सगळ्यांनी जेवण करून लवकर झोपी गेले. रात्री 12 वाजता संतोषने प्रिया आणि प्राचीला कॉल करून उठवले आणि ते सगळेजण हळूच आजीच्या बेडरूममध्ये गेले आणि मोठ्यांनी बर्थडे विश केलं. पण आजी जागीच होती. त्यांचा ओरडा बघून हसत उठून बसल्या. संतोषने त्यांच्यासमोर केक ठेवला. त्यांना 80 वर्ष पूर्ण झाले होते, पण आजही 60 वर्षाच्या दिसत होत्या. केक कट केला. सगळ्यांनी सुरात त्यांना विश केलं. आजीने सगळ्यात आधी संतोषला केक,
त्यानंतर प्रिया आणि त्यानंतर प्राचीला खाऊ घातला. आजीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना संतोषची काळजी वाटत होती म्हणून थोड्या भावूक झाल्या होत्या. सगळ्यांना झोपायला सांगून त्याही वर बघून मनोमन भगवंताला नमस्कार केला आणि झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी आजी सगळ्यांना सोबत घेऊन सिद्धिविनायक गणपतीला गेली. तिथे सगळ्यांनी दर्शन घेतले. संतोष आणि प्राचीला एकत्र बघून आजीच्या मनात दोघांचा विचार आला, पण ते होईल की नाही याबद्दल गणपतीला साकडे घातले आणि घरी परतले. संतोषने सायंकाळी एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये बर्थडे पार्टी आयोजित केली होती. प्राची आणि प्रिया खूप सुंदररित्या तयार झाल्या होत्या. प्राची त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. संतोष तिच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होता. आजीच्या ओळखीचे आणि मित्रपरिवार असे मोजकेच पार्टीत आले होते आणि दुर्दैवाने त्या रेस्टॉरंटमध्ये प्रदीप पण होता. त्याला त्या पार्टीत प्राची असल्यासारखं जाणवलं आणि तीच आहे हे कन्फर्म केलं आणि तिच्यावर पाळत ठेवून बसला होता. बरीच रात्र झाली होती. प्रिया प्राचीला घेऊन घराच्या दिशेने निघाली. संतोष आजीला घेऊन घरी पोहोचला होता, पण प्रदीपने प्रियाची गाडी अडवली. त्याला बघताच प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. प्राची प्रियाला घट्ट पकडून बसली होती. तिच्याकडे बघत बघत प्रदीप त्यांच्या गाडीजवळ आला आणि प्राचीला पकडून गाडीवरून ओढलं. प्राची रडायला लागली. प्रदीप सोड मला, प्रदीप सोड. त्यावर प्रिया दात ओठ खात म्हणाली, ए सोड तिला, नाहीतर पोलिसांना बोलवीन. हिच्यासाठी मी फासावर लटकायला तयार आहे. ही जेलची भीती कोणाला दाखवतेस ग? प्राची रडायला लागली होती. प्रिया पण टेन्शनमध्ये आली होती. प्राची आता हतबल होऊन प्रदीपकडे बघत होती. प्रदीप प्राचीच्या केसाला धरून त्याच्या गाडीकडे येत होता की पाठीमागून प्रियाने त्याच्या डोक्यात दगड फेकून मारला. प्राचीच्या हाताची पकड सैल झाली. प्राची धावत प्रियाकडे आली. त्यावर संतोष चवताळला आणि प्रियाच्या अंगावर धावत गेला. म्हणून प्रिया मागे मागे जाऊ लागली तर मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक प्रियाला धडक देणार होता म्हणून पटकन प्राचीने तिला ओढलं, पण तीच त्या ट्रकच्या खाली गेली. ते बघून प्रियाने मोठ्याने किंचाळी फोडली. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.